आरोग्याचा दिला ध्यास, समाजासाठी झटणाऱ्यांना आमचा मनापासून नमस्कार खास। सर्वांना प्रेमाचा नमस्कार। इथे मनोरमा नगर जीविंग मध्ये आपण स्वस्त औषधी सेवा यांच्या विद्यमाने रामनवमी निमित्त विनामूल्य मेडिकल कॅम्प या सामाजिक उपक्रमाची योजना केलेली आहे। तर आम्हाला इथे प्रमुख पाहुणे म्हणून आमचे रामभाऊ पाटकर माजी नगराध्यक्ष तात्या आम्हाला इथे मिळालेले आहेत। तसेच राजेश शर्मा माजी नगरसेवक इथे उपस्थित आहेत आणि राजेंद्र नरसाळे ज्यांची इथे सगळ्यात मोठी भूमिका आहे हे मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे। श्री स्वस्त औषधी सेवा मीर जहागीरदार सर थोडेसे इथे येऊन बसा। मीर जहागीरदारही इथे उपस्थित आहेत। तर या सगळ्यांना सगळ्यात पहिले मी विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। दीप प्रज्वलनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय। देवासारखी येती धावून देवासारखी करती काम, माणसातल्या या देवाला सदैव आमचा सलाम। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी। आता बदलापूर शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे, नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेणारे माजी नगरसेवक राजेश शर्मा यांचं पण मी मनपूर्वक स्वागत करते। त्यांनी आपल्या काळात स्थानिक पायाभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे आणि आजही ते समाजकार्याच्या माध्यमातून नागरिकांशी जोडलेले आहेत। अशा या अनुभवी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्वाचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि त्यांनाही मी दोन शब्द बोलण्याची विनंती करते। स्वस्त औषधी सेवा चे आरोग्य कॅम्पनिमित्त जमलेले आमचे गुरु रामभाऊ पाटकर, राजेंद्रजी, मीरजी, सतीशजी, रत्नपारजी साहेब, बाकी आपले सोसायटीतले वरिष्ठ नागरिकजन, या सोसायटीच्या तुम्हाला एक सांगतो की ही मनोरमा जीविंग आहे आणि मनोरमा नाम रामभाऊची आईच आहे। या निमित्ताने मी आपलं नाव मनोरमा ठेवला होता सर्वसेनी आणि रामभाऊ आमचे एक नेते कमी आहे आणि पूर्वीपासून एक सक्रिय समाज मध्ये आमच्यासारखे कमीत कमी 1500 लोक रामभाऊनी घडवले। आम्हाला राजकारणात पण रामभाऊनी आणला आणि आम्हाला चांगली शिकवण दिली की तुम्ही पॉलिटिक्स कमी करा आणि समाजकारण करा आणि लोकांची सेवा करा आणि तुमच्यासाठी सदैव तयार आहोत। वैद्यकीय शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री राम पाटकर यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। शहराच्या विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी त्यांनी केलेले कार्य खूप उल्लेखनीय आहे। अशा समाजोपयोगी उपक्रमांना त्यांचे मार्गदर्शन लाभणे ही खूप आनंदाची बाब आहे आणि त्यांच्या हस्ते या वैद्यकीय शिबिराचं उद्घाटन होत आहे हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। तर मी रामभाऊंना विनंती करेन की त्यांनी दोन शब्द बोलावेत। मी पहिल्यांदा या आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि आरोग्य चांगलं असेल, दुसरी आपण चाचणी जरी लावली तरी आपल्याला वेदना होतात। मग आपल्याला समजा डोळे जर चांगले नसतील त्याचा काय उपयोग आहे? हात जरी नसेल, बघा एक हात तुम्ही नुसता पोट जरी, म्हणजे आपण काय करतो, मला हात कुठल्याही नगरपालिकेची किंवा कोणाचे पैसे द्यायचे आपण प्रायोरिटीला देतो। माझा हात दुखायला लागला तर डॉक्टरकडे पहिले जातो आणि उपचार करून घेतो, कारण त्याशिवाय पर्यायच नसतो। पण आरोग्य चांगलं राहण्याचं स्वप्न या मंडळीने घेतलेलं आहे आणि त्यासाठी मोफत, मग ते ब्लड टेस्ट असू दे, बाकी सगळ्याच टेस्ट, ECG मी बघितलं 28 वर्षाच्या तरुणाला हार्ट अटॅक आला आहे, मला तर पहिल्यांदा नाही ऐकलं। त्यामुळे की अशा सारखे याच्यासाठी मदत करणारे तर लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे। पण हे खऱ्या अर्थानं स्वतःच्या पैशातून सगळं काम करतायत, त्याला आपण टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया आणि सगळ्या सोसायटीचा फायदा घेतला पाहिजे। डॉक्टर अमित कुमार गोविलकर यांचंही आगमन झालेलं आहे इथे। आता आपण सत्कार करूया जे इथे आलेले आहेत त्या मान्यवरांचे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी रामभाऊंचा सत्कार व्हावा श्री मीर जहागीरदार यांना विनंती करते।
कारण आपल्याकडे हा एकच लोकनेता असा आहे की जो सगळे प्रश्न सोडवतो. रेल्वेचा सगळ्यात मोठा प्रश्न मला वाटत नाही तो रामभाऊ शिवाय कोणी दुसरं सोडवू शकेल. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. आता त्यांनी ते जलमार्ग वगैरे सांगितलं, हे सगळं म्हणजे खरोखर त्यांच्या अभ्यासातून आलेल्या गोष्टी आहेत आणि आपल्याला इतका छान नेता लाभलेला आहे. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. मनोरमा नगर मधल्या सगळ्या रहिवाशांकडनं तात्या तुमचे खूप आभार. तुम्ही आज आम्हाला खूप सगळी माहिती दिली की ज्याच्यामुळे आम्हाला हे समजलं की तुम्ही आमच्यासाठी काय करताय. खूप सगळे धन्यवाद. त्याच्यानंतर मी विनंती करेन की राजेश शर्माजी यांचा सत्कार करण्यात यावा. जरा टाळ्या जोरात होऊ दे. त्यानंतर नरसाळे साहेबांचा व्हावा सत्कार. महत्वाचे आयोजक मिहिर जहागीरदार यांचा सन्मान हा रामभाऊच्या हस्ते व्हावा अशी मी विनंती करते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पॅनलच्या सर्व मंडळींनी यायचंय. सर्व पॅनलचंही अभिनंदन की त्यांनी एवढा पुढाकार घेऊन आज हा इथे मेडिकल कॅम्प आयोजित करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्या सगळ्यांचे सुद्धा खूप सगळे आभार. जरा जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. ती म्हणजे निवेदिका. ज्या व्यक्तीने निवेदिकेचं काम केलं, मी कमिटीच्या मेंबर्सना आणि नरसाळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी रामभाऊ तुम्ही हात लावा. खूप सगळे धन्यवाद. यासाठी काय म्हणतात ना, योग